विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करीत आहोत सराव संच 3.3. तर सराव संच 3.3 सुरू करण्याआधी आपण आधीच अभ्यासलेला आहे केंद्रीय कोन, म्हणजे सुरुवातीला वर्तुळ कंस पाहिला आपण, त्यानंतर केंद्रीय कोन, त्यानंतर कंसाच्या मापाच्या व्याख्या पाहिल्या आपण, म्हणजे लघुकंसाचे माप हे संगत केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते. त्यानंतर विशाल कंसाचे माप हे 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप वजा करून काढता येते. त्यानंतर अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते आणि संपूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते, हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर दोन वर्तुळ कंसांच्या त्रिज्या आणि जर मापे समान असतील तेव्हा ते कंस एकरूप असतात, हेही पाहिलं. आणि आपण दोन प्रमेय पाहिली सोडवून मी आपल्याला दाखवली आहेत, ती म्हणजे एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात आणि त्याचा व्यत्यास तो म्हणजे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. तर या सगळ्याचा उपयोग आपल्याला आता या सराव संच 3.3 मध्ये करायचा आहे. त्यातला सर्वात तर आपण बघूया सराव संच 3.3 मधील पहिला प्रश्न बघा. ही आकृती आपल्या समोर आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय काय दिले पहा. केंद्र वर्तुळाचे आहे सी, तर केंद्र सी असलेल्या या वर्तुळावर बघा या ठिकाणी जी, डी, ई आणि एफ असे हे बिंदू या एकाच सी केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. त्यानंतर कोन ई सी एफ या कोनाचे माप 70 अंश आपल्याला दिलेले आहे. आणि कंस डी जी एफ म्हणजे हा जो विशाल कंस आपल्याला दिसतोय, या कंसाचे माप आपल्याला 200 अंश दिलेले आहे. तर कंस डी आणि कंस डी ई आणि कंस डी एफ या दोन कंसांची मापे आपल्याला ठरवायला सांगितलेली आहेत. ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी सी केंद्र असलेल्या वर्तुळावर बिंदू जी, डी, ई, एफ असे हे जे चार बिंदू दिलेले आहेत. तर कंसांच्या मापाच्या व्याख्येवरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. तर आपण सुरुवात करूया. सी वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळावर किंवा सी केंद्र असलेल्या वर्तुळावर जी, त्यानंतर डी, ई व एफ हे बिंदू आहेत. ठीक आहे. मग आता म्हणून या ठिकाणी आपल्याला कोन ई सीचे माप ई सी एफचे माप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ते किती आहे पहा, तर 70 अंश. त्याआधी आपण या ठिकाणी लिहूया. कोन ई सी एफ बरोबर 70 अंश दिले आहे. मग आता
मात्र या ठिकाणी आपल्या लक्षात येईल बघा, कोन ECF याचे माप 70 अंश आहे. म्हणजेच कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून आपल्याला म्हणता येईल मापकंस EF किती मिळेल आपल्याला 70 अंश. मग आता मापकंस EF बरोबर मापकोन ECF. याला आपण कारण देऊया कंसाच्या मापाची व्याख्या. कंसाच्या मापाची व्याख्या. ठीक आहे. मग आता म्हणून मापकंस EF बरोबर मापकोन ECF. मग ECFचे माप किती आहे 70 अंश, म्हणून मापकंस EF सुद्धा किती येणार 70 अंश येणार. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण कंस EFचे माप लिहिले. आता कंस DFE पाहूया आपण. DFE कारण या ठिकाणी आपल्याला कंस DGF चे माप पण 200 अंश दिलेले आहे. मग कंस EF आणि कंस DGF या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला कंस DFE मिळेल. मग आता या कंसाला घेऊन आपण पुढे जाऊया. तर माप कंस DFE बरोबर माप कंस DGF म्हणजे हा कंस अधिक हा कंस DGF अधिक मापकंस काय म्हणता येईल EF. या ठिकाणी आपण काय केले तर कंसांच्या मापांची बेरीज केलेली आहे. मग ते या ठिकाणी आपण लिहूया कंसांच्या मापांची बेरीज. कंसांच्या मापांची बेरीज. ठीक आहे. तर मग DFEचे माप आपल्याला काढायचे आहे. मापकंस DGF आपल्याला दिलेला आहे 200 अंश अधिक या ठिकाणी आपल्याला कंस EFचे माप आपण काढले ते म्हणजे 70 अंश. म्हणून माप कंस DFE बरोबर 200 अधिक 70 म्हणजे आपल्याला किती मिळेल 270 अंश मिळाला. म्हणून मापकंस DFE किती मिळाला 270 अंश. मग आता पाहूया आपण या ठिकाणी मात्र या ठिकाणी कंस DE आणि कंस DFE यांची मिळून बेरीज म्हणजे संपूर्ण वर्तुळाचे माप ते म्हणजे 360 अंश. म्हणून मग आता कंस DE चे माप आपल्याला काढायचं आहे. तर ते काढण्यासाठी 360 मधून या DFE या कंसाचे माप आपल्याला वजा करावे लागेल. ठीक आहे. तर आता याचा वापर करून आपण पुढे जाऊया. कंस DE माप कंस DE अधिक माप कंस DFE बरोबर संपूर्ण वर्तुळाचे माप
म्हणजेच 360 अंश पूर्ण वर्तुळाचे माप मग आता मापकंस DE आपल्याला काढायचं आहे. मापकंस DE अधिक मापकंस DF ही आत्ताच काढला आपण, तो म्हणजे 270 अंश बरोबर 360 अंश. म्हणून मापकंस DE बरोबर 360 अंश वजा, आता हे अधिक 270 इकडे येताना वजा 270 अंश येतील. म्हणून मापकंस DE बरोबर 360 वजा 270 म्हणजे किती मिळतील? 90 अंश. म्हणून मापकंस DE किती मिळाला? 90 अंश. आपल्याला हे पहिल्यांदा काढायला सांगितलेले होते. तर मापकंस DE जो आहे तो आपण अशा रीतीने या ठिकाणी काढलेला आहे. तो किती मिळाला आपल्याला? 90 अंश मिळालेला आहे. आता आपल्याला अजून कंस DEF चे माप काढायचे आहे. बघा या ठिकाणी कंस DEF या कंसाचे माप काढायचे आहे. तर आपण आधीच कंस EF चे माप काढलेले आहे. किती आहे EF चे माप? बघा 70 अंश. आणि कंस DE चे माप आत्ताच काढले आपण 90 अंश. आता कंस DEF चे माप करण्यासाठी कंस DE आणि कंस EF या दोन कंसांच्या मापांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग बेरीज केल्यानंतर 90 अधिक 70 मिळून मग आपल्याला 90 अधिक 70 म्हणजे 160 अंश मिळेल. ठीक आहे. मग आता मापकंस DEF बरोबर मापकंस DE अधिक मापकंस EF. DE आणि EF या दोन कंसांच्या मापांची आपल्याला बेरीज करावी लागेल. या ठिकाणी आपल्याला कारण द्यावे लागेल. कंसांच्या मापांची बेरीज. ठीक आहे. मग मापकंस DE किती आलेला आहे पहा? 90 अंश अधिक मापकंस EF. मापकंस EF आपण आधीच काढलेला आहे. बघा मापकंस EF बरोबर 70 अंश. ते या ठिकाणी आपण बेरजेत आणायचे आहेत. म्हणजे 90 अंश अधिक 70 अंश. म्हणून या ठिकाणी मापकंस DEF मापकंस DEF बरोबर 90 अधिक 70 0 अधिक 0 0 आणि 9 7 16 म्हणजे 160 अंश. तर अशा रीतीने मापकंस DEF चे माप आपण 160 अंश काढलेले आहे. तर असा हा आपला या सराव संच 3.3 मधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. ठीक आहे. आता यापुढे आपल्याला
दुसरा प्रश्न पाहावा लागेल. पाहूया दुसरा प्रश्न. बघा, या ठिकाणी ही आपल्यासमोर आकृती आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण QRS हा जो त्रिकोण दिलेला आहे, हा त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे हा समभुज त्रिकोण दिलेला आहे आपल्याला. समभुज त्रिकोण म्हणजेच या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजेच QR बरोबर RS बरोबर QS किंवा SQ असं म्हणता येईल. तर दाखवा की कंस RS एकरूप कंस QS, म्हणजे हा कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR, म्हणजे 1, 2 आणि 3 हे तिन्ही कंस एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी दाखवायचे ती म्हणजे कंस QRS हा जो कंस आहे, या कंसाचे माप हे 240 अंश आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे 3 कंस सुरुवातीला एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहेत. तर ते कसे दाखवता येतील? तर या ठिकाणी त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. म्हणजेच रेख QR एकरूप रेख RS एकरूप रेख QS असे म्हणता येईल. मग एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे लघुकंस काय असतात? संगत कंस एकरूप असतात. म्हणजेच या जीवेशी संगत असणारा हा लघुकंस, या जीवेशी संगत असणारा हा लघुकंस आणि या जीवेशी संगत असणारा हा लघुकंस हे एकरूप असतील. मग यावरून आपल्याला कंस QR एकरूप कंस RS एकरूप कंस QS हे दाखवता येईल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण अशी याची सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 2. या ठिकाणी सिद्धता आहे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. हे आपल्याला दिलेले आहे. समभुज त्रिकोण आहे म्हणून याला आपण कारण देऊया पक्ष. ठीक आहे. मग आता म्हणून या ठिकाणी या समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या म्हणजे एकरूप असणार आहेत. म्हणून रेख RS एकरूप रेख QS एकरूप रेख तिसरी म्हणजे QR. या ठिकाणी याला आपण कारण देणार आहोत समभुज त्रिकोणाच्या बाजू. आता समभुज त्रिकोणाच्या या बाजू एकरूप आहेत. मग एका वर्तुळाच्या एकरूप या बाजू म्हणजेच वर्तुळाच्या जीवा आहेत. तर या एकरूप जीवा असून त्यांच्याशी संगत
कंस हे देखील एकरूप असतात. मग ते प्रमेय आपण या ठिकाणी लिहूया. एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. या ठिकाणी याला कारण देऊया. हे काय आहे? प्रमेय आहे. या प्रमेयाचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी या एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर. ठीक आहे. म्हणजे अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला जी पहिली गोष्ट सिद्ध करायला सांगितलेली होती ती आपण या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. पहिल्यांदा आपल्याला हेच सिद्ध करायला सांगितलेलं होतं. या ठिकाणी याला आपण 1 नंबर देऊया. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट जी सिद्ध करायची आहे ती म्हणजे या ठिकाणी कंस QRS चे माप 240 अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. ठीक आहे. मग आता हे आपल्याला सिद्ध कसे करता येईल ते आपण पाहूया. हे कंस तर एकरूप झालेले आहेत. आता एकरूप कंसांची मापे देखील समान असतात. मग म्हणून आता याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल माप कंस आर एस बरोबर याला अवतर आपण 1 नंबर देऊया आणि इथे लिहूया माप कंस आर एस बरोबर माप कंस क्यू एस बरोबर माप कंस क्यू आर. आणि याला कारण देतील आपल्याला 1 वरून. बघा या ठिकाणी हे कंस एकरूप असल्यामुळे त्यांची मापे देखील समान असणार आहेत. मग आता या प्रत्येक कंसाची मापे समान आहेत. समजा या प्रत्येक कंसाचे माप जर आपण x मानलं तर काय होईल पाहूया. समजा माप कंस आर एस बरोबर x मापकंस आर एस बरोबर x. म्हणजेच जर मापकंस आर एस एक्स आहे तर मापकंस क्यू एस पण एक्स येणार आणि मापकंस क्यू आर पण एक्स येईल. म्हणजेच मापकंस क्यू एस बरोबर एक्स व मापकंस क्यू आर बरोबर देखील एक्स मिळेल आपल्याला. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी या तिन्ही कंसांच्या मापांची जर बेरीज केली तर संपूर्ण वर्तुळाचे माप आपल्याला मिळेल. मग आता माप कंस आर एस अधिक माप कंस क्यू एस अधिक माप कंस क्यू आर
बरोबर संपूर्ण वर्तुळाचे माप म्हणजे 360 अंश. या ठिकाणी कारण देऊया पूर्ण वर्तुळाचे माप माप 360 अंश असते म्हणून. मग आता या प्रत्येकाचे माप आपण किती मानलेले आहे? x म्हणजेच मापकंस RS x अधिक मापकंस QS x अधिक मापकंस QR देखील x बरोबर 360 अंश. मग आता या ठिकाणी x किती येणार? तिघांची बेरीज 3x बरोबर 360 म्हणून आता x बरोबर 360 आणि आता हा हे 3 गुणाकारात आहेत. इकडे येताना बाळांनो भागाकारात येतील. मग म्हणून x बरोबर आता 3 एके 3 3 दुणे 6 आणि 0 म्हणजे x ची किंमत 120 या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच x ची किंमत 120 मिळाली आपल्याला. x आपण काय मानलं आहे? या प्रत्येक कंसाचे माप मानलेले आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रत्येक कंसाचे माप 120 अंश आपल्याला मिळालेले आहे. मग आता म्हणून मापकंस RS बरोबर 120 अंश. त्यानंतर मापकंस QS बरोबर 120 अंश मिळेल. आणि तिसरा जो कंस आहे मापकंस QR याचेही माप आपल्याला किती मिळणार आहे? 120 अंश मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी तिन्ही कंसांची मापे आपल्याला मिळालेली आहेत. आता आपल्याला जे काढायचे ते म्हणजे कंस QRSचे माप. तर कंस QRS काढण्यासाठी बघा आता या ठिकाणी कंस QRSचे माप काढण्यासाठी कंस QR आणि कंस RS या दोन कंसांच्या मापांची आपल्याला बेरीज करावी लागेल. ठीक आहे. तर मापकंस QRS बरोबर मापकंस QR अधिक मापकंस RS या ठिकाणी याला कारण देऊया कंसांच्या मापांची बेरीज. कंसांच्या मापांची बेरीज. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मापकंस QR बघा किती आहे? QR 120 अंश आहे अधिक मापकंस RS पहा किती आहे? तो देखील 120 अंश आहे. मग आता म्हणून मापकंस QRS बरोबर 120 अंश अधिक 120 अंश म्हणजे यांची बेरीज करून आपल्याला किती मिळेल बघा? 0 अधिक 0 0 2 अधिक 2 4 आणि 1 अधिक 1 2 म्हणजे 240 अंश असे आपल्याला या ठिकाणी मापकंस QRS मिळणार आहे. म्हणजे कंस QRSचे माप 240 अंश. म्हणजेच आता या ठिकाणी जे आपल्याला दाखवायला सांगितलेले होते ते आपण दाखवलेले आहे. म्हणजेच कंस QRS चे माप 240 अंश आहे. ठीक आहे. तर अशा रीतीने बाळांनो या ठिकाणी आपण सराव संच 3.3 मधील
प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केलेला आहे. आता सराव संच 3.3 मधला तिसरा प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्यासमोर आकृती आहे. आता या आकृतीमध्ये काय दिसते पहा. तर या ठिकाणी ए बी आणि सी डी अशा या वर्तुळाच्या 2 जीवा आपल्याकडे असून या जीवा पहा या ठिकाणी एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे जीवा ए बी एकरूप जीवा सी डी दिलेले आहेत. तर सिद्ध करा कंस ए सी एकरूप कंस बी डी. म्हणजे कंस ए सी आणि कंस बी डी एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे. तर हे कसे दाखवता येईल. सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप दिलेले आहेत. मग आपण आत्ताच आधीच्या उदाहरणात पाहिले एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. त्यावरून आपल्याला जर जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहेत तर कंस ए बी एकरूप कंस सी डी एकरूप दाखवता येतील. म्हणजे कंस ए बी आणि कंस सी डी एकरूप दाखवता येतील. आता ज्या अर्थी हे 2 कंस एकरूप होतील म्हणजेच त्यांची मापे समान म्हणजेच मापकंस ए बी बरोबर मापकंस सी डी म्हणता येईल. बरोबर की नाही. मात्र या ठिकाणी आपल्या लक्षात येईल मापकंस ए बी म्हणजेच मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी आणि मापकंस सी डी म्हणजेच मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी. बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी कंस बी सी हा दोन्ही बी सी किंवा सी बी म्हणता येईल. हा कंस दोन्ही बेरजांमध्ये सामायिक असल्यामुळे तो लोप पाहून आपल्याला कंस ए सी बरोबर कंस बी डी मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 कंस एकरूप दाखवता येतील. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 3. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 3 सिद्धता आहे ही. सिद्धता आपल्याला दिले ते आधी घेऊया आपण. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. जीवा ए बी एकरूप जीवा सी डी हे आपल्याला दिलेले आहे. म्हणजे जिथे आपण कारण देणार याला पक्ष. ठीक आहे. मग म्हणून आता आपल्याला प्रमेय जे आहे ते लिहायचे काय. एकाच आपण या आधीच्या उदाहरणात पाहिलेले एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत लघुकंस एकरूप असतात. हे आपण प्रमेय आहे ते याला कारण द्यायचं आहे. मग आता म्हणून या ठिकाणी कंस ए बी जीवा ए बी एकरूप जीवा सी डी म्हणून कंस ए बी एकरूप कंस सी डी. आता 2 कंस एकरूप झाले तर यांची मापे देखील समान असतील. मग आता म्हणून मापकंस ए बी बरोबर मापकंस सी डी. मापकंस ए बी बरोबर मापकंस सी डी. मग आता मात्र मापकंस ए बी परंतु
मापकंस ए बी बरोबर बघा या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल बघा मापकंस ए बी बरोबर मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी तर तेच आपण इथे कारण लिहूया परंतु मापकंस ए बी बरोबर मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी ठीक आहे याला आपण वर याला 1 नंबर देऊया याला 2 नंबर देऊया आणि मापकंस सी डी बरोबर मापकंस बघा मापकंस सी डी बरोबर मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी कंस सी बी अधिक मापकंस बी डी याला नंबर आपण 3 देऊया आणि या दोघांनाही आपल्याला एकत्रितपणे कारण देता येईल कंसांच्या मापांची व्याख्या कंसांच्या मापांची व्याख्या कंसांच्या मापांची बेरीज हे याला एकत्रितपणे आपण कारण देऊया ठीक आहे मग आता विधान 1, 2 व 3 वरून काय म्हणता येईल आपल्याला बघा मापकंस ए बी बरोबर मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी आणि मापकंस सी डी बरोबर मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी मात्र प्रत्यक्षात हे कंस मापकंस ए बी आणि मापकंस सी डी समान आहेत 1 वरून म्हणून या दोन बाजूसुद्धा समान होतील मग म्हणून मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी बरोबर मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी आणि या ठिकाणी कारण देऊया आपण 1, 2 व 3 वरून 1, 2 व 3 वरून हे असं आपल्याला कारण देता येईल मग आता बघा या ठिकाणी मापकंस सी बी मापकंस सी बी समान आहे म्हणजे ते या ठिकाणी लोप पावेल कारण ते इकडे त्यांना वजा होतील मग आता म्हणून या ठिकाणी मापकंस ए सी बरोबर मापकंस काय मिळेल बी डी बघा पुन्हा एकदा सांगतो सुरुवातीला या ठिकाणी जीवा ए बी एकरूप जीवा सी डी आपल्याला दिलेले आहेत मग एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संबंधित किंवा संगत लघुकंस हे एकरूप असतात या प्रमेयानुसार कंस ए बी एकरूप कंस सी डी मिळेल आपल्याला काय कंस ए बी एकरूप कंस सी डी जर हे दोन कंस एकरूप आहेत तर त्यांची मापे देखील समान असतील म्हणजेच मापकंस ए बी बरोबर मापकंस सी डी मात्र मापकंस ए बी म्हणजेच मापकंस ए सी अधिक मापकंस सी बी आणि मापकंस सी डी म्हणजेच मापकंस सी बी अधिक मापकंस बी डी तर या दोन्हीमध्ये जर पाहिले तर मापकंस सी बी हा कॉमन येतो आहे म्हणजेच त्याचा लोप होतो आणि मग शिल्लक राहील ते म्हणजेच मापकंस ए सी बरोबर मापकंस बी डी बघा तेच या ठिकाणी शिल्लक राहिलं आहे बरोबर आहे मापकंस ए सी बरोबर मापकंस बी डी मग जर कंस ए सी आणि कंस बी डी यांची मापे समान आहेत याचा अर्थ हे दोन कंस एकरूप आहेत मग म्हणून कंस ए सी एकरूप कंस बी डी
कंस AC एकरूप कंस BD. तर अशा रीतीने या ठिकाणी सराव संच 3.3 मधला शेवटचा म्हणजे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. तर अशा रीतीने आपला सराव संच 3.3 या ठिकाणी सोडून पूर्ण झालेला आहे. मला अशी आशा आहे की नक्कीच तुम्हाला हे समजलं आहे. अधिक समजण्यासाठी तुम्ही याचे फोटो काढून घेऊ शकता. ओके, तर आज या ठिकाणी आपण थांबूया. बाय.